जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड या जिल्ह्यामधील बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण. चला तर मग पाहूयात आपण आपला आजचा पहिला प्रश्न. आजचा पहिला प्रश्न आहे सांकेतिक भाषेचा आणि हा प्रश्न एकदा अजून रिपीट झालेला आहे अजून एका जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, चला सांकेतिक भाषेचा पहिला प्रश्न. एका सांकेतिक भाषेत नाईस बुक हा शब्द 1 2 3 4 5 6 6 7 असा लिहिला. दुसऱ्या सांकेतिक भाषेत मोबाईल इरा हा शब्द 0 1 2 3 4 5 5 6 7 असा लिहिला. तर पहिल्या सांकेतिक भाषेतील सीबीआय दुसऱ्या सांकेतिक भाषेत कसा लिहिला जाईल? चार ऑप्शन्स दिलेले आहेत त्यांनी आपल्याला. व्यवस्थित बघा काय सांगितलं. इकडे आपल्याला दोन सांकेतिक भाषा दिली आहे. एक आहे पहिली सांकेतिक भाषा. मग आता पहिल्या सांकेतिक भाषेसाठी काय दिलं आहे? नाईस बुक, NICEBOOK याचा संकेत दिला 1 2 3 4 5 6 6 7. बरोबर आहे. आता जी दुसरी सांकेतिक भाषा आहे ती आहे मोबाईल इरा, MOBILE आणि परत ERA. त्याच्यासाठी संकेत काय दिलाय? 0 1 2 3 4 5 5 6 7. आता जो शब्द दिला काय दिला? सीबीआय. या सीबीआय साठी पहिल्या भाषेमध्ये शोधा बरं. सी साठी 3 आहे, बी साठी पहिल्या भाषेतनं शोधायचं इथेच. बी साठी 5 आहे आणि आय शब्दासाठी 2 आहे. बरोबर. सीबीआय या शब्दासाठी पहिल्या सांकेतिक भाषेमध्ये सी साठी 3 आहे, बी साठी 5 आहे आणि आय साठी 2 आहे. तर आता हे जो 3 5 2 आलेला आहे आपलं 3 5 2. मग 3 साठी काय आहे इथे? आय. 5 साठी काय आहे? ई आणि 2 साठी काय आहे? बी. उत्तर काय झालं? IEB. पर्याय कुठला बरोबर झाला? पर्याय क्रमांक पहिला योग्य झाला. जो आपल्याला एक शब्द दिला होता त्याचा आपल्याला अंक शोधायचे होते पहिल्या भाषेतून. मग जे अंक मिळाले त्याच्यासाठी परत शब्द शोधायचा होता दुसऱ्या भाषेतनं. उत्तर आला IEB. पर्याय झाला पहिला योग्य. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे चला. योग्य पर्याय निवडा. दागिने, सोनं, सुई, प्रश्नचिन्ह, शिवणे, टोचणे, स्टील आणि दोरा. हा झाला समान संबंधाचा प्रश्न. बघा दागिने कशापासून बनतात? सोन्यापासून बनतात. तसं सुई कशापासून बनते? सुई बनते स्टील पासून. म्हणून पर्याय झाला तिसरा योग्य. पुढचा प्रश्न जर तरचा प्रश्न आहे. जर P वजा Q बरोबर 7, PQ बरोबर 170 तर P अधिक Q बरोबर किती? 21 27 35 आणि 37. सांकेतिक भाषा. PQ 170 म्हणजे 1 असेल 17 1 असेल 10. समजा P वजा Q, Q असेल 17 P असेल 17 Q असेल 10. 17तनं 10 गेले 7. परत P गुणिले Q. P आहे 17 Q आहे 10. 10 गुणिले 7 किती झाले? 170. मग P अधिक Q. P आहे 17 Q आहे 10. 17 आणि 10 झाले 27. म्हणजे उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक दुसरा 27 योग्य झालं. P वजा Q. 17तनं 10 गेले 7. P गुणिले Q. 17 गुणिले 10 170 आणि P अधिक Q. 17 अधिक 10 27. पर्याय आपला दुसरा योग्य झालेला आहे. त्यानंतरच्या पुढच्या क्वेश्चन कडे जाणार आहोत. रुचिता उत्तरेकडे तोंड करून उभी होती. ती उजवीकडे एकदा आणि डावीकडे दोनदा काटकोनात वळली तर तिच्या समोरची दिशा तर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा येणार? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हा प्रश्न झाला आपला दिशाज्ञान या टॉपिकचा. रुचिता उत्तरेकडे तोंड करून उभी होती. रुचिताचं तोंड कुठे आहे? उत्तर दिशेला आहे. ती उजवीकडे एकदा काटकोनात वळाली म्हणजे पूर्वेकडे आली. आता डावीकडे दोनदा काटकोनात वळाली, एकदा आणि दोनदा. मग ती आली कुठे आहे? ती आली आहे पश्चिम दिशेकडे. आता त्यांनी काय सांगितलं? तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा येणार? बरोबर. आता पश्चिमेचा हा उजवा हात आहे आणि पश्चिमेचा हा डावा हात आहे. मग तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा आली? तिच्या उजव्या हाताला आली उत्तर दिशा. म्हणून पर्याय कुठला बरोबर झाला? पर्याय चौथा उत्तर बरोबर झाला. बघा
तिचं तोंड उत्तरेला होतं, ती पहिले उजवीकडे वळाली, पूर्वेला आली, एकदा डावीकडे उत्तर, एकदा डावीकडे पश्चिम. पश्चिमेला असताना परत तिच्या उजव्या हाताला उत्तर दिशा आली, मग ते आपलं योग्य पर्याय झाला. पुढच्या प्रश्नाकडे वळा. प्राजक्ता तिच्या बरोबर असलेल्या व्यक्तीची ओळख करून देताना म्हणते की याचा मामा माझ्या मामाला मामा म्हणतो, तर प्राजक्ताचे सोबतच्या व्यक्तीशी नातं काय? आत्या व भाचा, काकी व पुतण्या, आई व मुलगा, बहीण व भाऊ. प्राजक्ताचे सोबतच्या व्यक्तीशी नातं काय? काय म्हणाला तो? ह्याचा मामा म्हणजे या व्यक्तीचा मामा, या व्यक्तीचा मामा, याचा मामा माझ्या मामाला मामा म्हणतो, म्हणजे प्राजक्ताच्या मामाला मामा म्हणतो. आता या दोघांचे मामा एकच आहे, याचा अर्थ हे दोघं एकमेकांचे कोण झाले? बहीण भाऊ झाले. आपल्याला विचारलं काय आहे? आपल्याला विचारलेलं आहे सोबतच्या प्राजक्ताचे सोबतच्या व्यक्तीशी नातं काय? ही प्राजक्ता तिची कोण? आता आपला मामा म्हणजे कोण होतो? आपल्या आईचा भाऊ होतो, बरोबर आहे. ही झाली आपली आई, म्हणजे आपण झालो तिचा मुलगा. उत्तर झालं आई व मुलगा. मुलगी पण येऊ शकतं, पण पर्यायामध्ये मुलगा आहे म्हणून आपण ते देणार आहोत. आपला मामा म्हणजे आपल्या आईचा भाऊ, बरोबर आहे. आता हिचा मामा आहे म्हणजे ही याची आई झाली, मग ही आई म्हणून हा मुलगा झाला. मग ही व्यक्ती आणि प्राजक्ता कोण झाले? एकमेकांचे आई व मुलगा झाले. पर्याय तिसरा योग्य आला. हा प्रश्न झाला नातेसंबंध टॉपिकचा. पुढचा प्रश्न घ्या. परवा गुरुवार आहे, उद्या 4 तारीख आहे, तर पुढच्या मंगळवारी किती तारीख असेल? 9, 10, 8 आणि 5. आता कुठला प्रश्न झाला हा? दिनदर्शिका. परवा गुरुवार आहे म्हणजे भविष्य काळवालं. आज, उद्या आणि परवा, बरोबर आहे. आता बघा, त्यांनी सांगितलं, जर सांगितलं असतं परवा गुरुवार होता, मग कालवाला परवा आला असता. आहे म्हटलं भविष्य वाळवाला, बरोबर. परवा गुरुवार आहे म्हणजे उद्या बुधवार असेल, म्हणजे आज मंगळवार असेल, बरोबर आहे. बर, उद्या 4 तारीख आहे, बुधवारी 4 तारीख झाली म्हणजे आज 3 तारीख झाली. प्रत्येक वार 7 दिवसांनी येतो. या मंगळवारी 3 तारीख असेल, पुढच्या मंगळवारी 3 अधिक 7 10 तारीख असेल. त्यांनी विचारलं पुढच्या मंगळवारची तारीख काय? पुढच्या मंगळवारी आली 10 तारीख. पर्याय झाला दुसरा आपला योग्य. परवा गुरुवार आहे म्हणजे उद्या बुधवार असेल आणि आज मंगळवार असेल. उद्या 4 तारीख होती म्हणजे आज 3 तारीख आहे. पुढच्या आठवड्यात 7 दिवसांनी मंगळवार येणार. 3 आणि 7 झाले 10. पर्याय झाला दुसरा योग्य. पुढच्या प्रश्नाकडे वळा. 7व्या. संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसले असताना माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. जर ग्रंथालयाचं मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर वाचताना माझं तोंड कोणत्या दिशेला असेल? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आणि पुन्हा हा झाला आपला दिशाज्ञान टॉपिकचा प्रश्न. संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी 6 वाजता सूर्याचा प्रकाश कुठून येतो? संध्याकाळी 6 वाजता सूर्याचा प्रकाश येतो पश्चिमेकडनं. आता इकडनं सूर्याचा प्रकाश आला म्हणजे इथे पडते आपली सावली, ठीक आहे. पण त्यांनी सावलीचं दिलं नाही म्हणून ते उगाचच मी तुम्हाला सांगत नाही, नंतर सांगेल. बघा, आता समजा त्याचं तोंड उत्तरेकडे असेल तर त्याच्या डाव्या हातावर सूर्याचा प्रकाश येणार, आणि जर का त्याचं तोंड दक्षिणेकडे असेल तर त्याच्या उजव्या हाताला सूर्याचा प्रकाश आत येणार. त्यांनी काय सांगितलं? ग्रंथालयात वाचत बसले असताना डाव्या बाजूच्या भिंतीतून प्रकाश आत येत होता, डावीकडनं प्रकाश आत येत होता, याचा अर्थ त्याचं तोंड कुठे होतं? उत्तरेकडे. पर्याय कुठला झाला? पर्याय पहिला योग्य झाला. माझं तोंड उत्तरेकडे, इकडनं आल्या सूर्याचा प्रकाश म्हणजे झाला माझ्या डाव्या हाताला, म्हणजे माझं तोंड आलं उत्तरेकडे. पर्याय झाला पहिला योग्य. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? आकृत्या मोजावर प्रश्न. 38, 24, 36, 22 चौकोन.
1 2 3 आडव्यांना क्रमांक, 1 2 3 उभ्यांना क्रमांक, आडव्यांची बेरीज करा, 1 अधिक 2 अधिक 3 होतात 6, उभ्यांची बेरीज करा, 1 अधिक 2 अधिक 3 होतात 6. या दोघांचा गुणाकार 6 गुणिले 6 36. मग एकूण चौकोनांची संख्या किती झाली आहे? एकूण चौकोन झाले आहे 36 आणि उत्तर आलं पर्याय क्रमांक तिसरा योग्य. पुढच्या प्रश्नाकडे, चौरसाचं उत्तर मोठं लहान येतं आणि चौकोनाचं मोठं येतं. बेरीज करून दोघांमध्ये गुणाकार करायचा आहे. चला पुढे. सकाळी 9:30 वाजता घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यात किती अंशाचा कोन होणार? 90 अंश, 120 अंश, 135 अंश आणि 105 अंश. घड्याळ या टॉपिकचा प्रश्न अंशात्मक कोन विचारलाय म्हणजे फॉर्म्युला आहे आपला 11m/2 वजा 30h. आता मिनिट दिलेले आहेत आपल्याला 30 आणि तास दिलेले आहेत आपल्याला 9. भाग लावला 15. 11 गुणिले 15 होतात 165 वजा 9 त्रिक 27 म्हणजे 270. आता या 270 मधनं जेव्हा तुम्ही 165 वजा करता तेव्हा किती अंश मापाचा कोन होतो? 105 अंशाचा कोन होतो. 9:30 किती अंशाचा कोन झाला? 9:30 वाजता झाला 105 अंशाचा कोन, म्हणून पर्याय झाला चौथा योग्य. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 5 मुलं एका रांगेत बसलेली आहेत. राजेश हा संदीपच्या डाव्या बाजूला आहे, संदेशच्या उजव्या बाजूला बसला. विपुल हा संदेशच्या डावीकडे मात्र पवनच्या उजव्या बाजूला बसला आहे. तर दोन्ही कडेच्या बाजूला कोण बसला आहे? पवन व संदीप, राजेश व संदेश, राजेश व विपुल, पवन व विपुल. बैठक व्यवस्था टॉपिक. पाच मुलं एका रांगेत बसलेली आहेत. राजेश हा संदीपच्या डाव्या बाजूला, संदेशच्या उजव्या बाजूला, संदीपच्या डाव्या बाजूला, राजेश संदीपच्या डाव्या बाजूला, संदेशच्या उजव्या बाजूला. विपुल हा संदेशच्या डावीकडे, विपुल हा संदेशच्या डावीकडे मात्र पवनच्या उजवीकडे. तर दोन टोकाला कोण बसले? एका टोकाला पवन बसलेला आहे आणि एका टोकाला संदीप बसलेला आहे, म्हणून उत्तर झालं संदीप व पवन किंवा पवन व संदीप आणि पर्याय पहिला योग्य झाला. राजेश संदीपच्या डावीकडे, संदेशच्या उजवीकडे, विपुल संदेशच्या डावीकडे, पवनच्या उजवीकडे. आपली उजवी यांची उजवी, आपली डावी यांची डावी असते. त्यानंतरच्या पुढच्या क्वेश्चन कडे चला. योग्य पर्याय ओळखा. कोड सोडवा या टॉपिकचा प्रश्न. चाराचा वर्ग अधिक 8चा वर्ग. 4चा वर्ग 16, 8चा वर्ग 64, उत्तर झालं 80. 6चा वर्ग अधिक 9चा वर्ग. 6चा वर्ग आहे 36, 9चा वर्ग आहे 49, 4 1 4 4 8 होतात आणि वरचे 7. अरे सॉरी, 9चा वर्ग 81, सॉरी 6चा वर्ग 36, 9चा वर्ग 81, 6 1 7 आणि 11, उत्तर झालं 111. इथे बघा 7चा वर्ग अधिक 3चा वर्ग. 7चा वर्ग आहे 49, 3चा वर्ग आहे 9. आता 49 मध्ये जेव्हा तुम्ही 9 मिळवणार तेव्हा उत्तर किती आलं? 58. म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक तिसरा योग्य झालं 58. दोघांचा वर्गांची बेरीज करायची आणि त्याचं उत्तर खाली लिहिलं होतं. पुढचा प्रश्न घ्या 12वा. योग्य पर्याय ओळखा. 77, 58, 85, 87 आणि 68 ह्याच्यामध्ये योग्य पर्याय काय असं त्यांनी विचारलं आहे. आता या बाजूच्या सगळ्यांची बेरीज करायची, ह्या सगळ्यांची. 6 अधिक 4 10, 10 अधिक 7 17, 17 अधिक 5 होतात 22. या 22 ला 3 ने गुणलं 66 झालं. सेम इथे पण 4 अधिक 9 अधिक 2 अधिक 10, 10 9 19, 19 आणि 6 झाले 25. परत याला 25 ला 3 ने गुणलं, उत्तर आलं 75. चला इथे 3 अधिक 7 10, 10 आणि 13 23, 23 आणि 4 होतात 27. परत या 27 ला 3 ने गुणलं, उत्तर आलं 81. आता ह्यांची बेरीज करा. 8 अधिक 12 होतात 20, 20 आणि 6 26, 26 आणि 3 29. आता या 29 ला 3 ने गुणा, उत्तर झालं 87. पर्याय झाला तिसरा योग्य.
या सगळ्यांची बेरीज करायची, आलेल्या बेरजेला 3 ने गुणायचंय, परत सगळ्यांची बेरीज आलेल्या बेरजेला 3 ने गुणलं, उत्तर आलं 87, पर्याय झाला तिसरा योग्य. पुढचा प्रश्नाकडे जाऊया 13व्या. एका दिवसात एकूण किती मिनिटं असतात? 3600, 720, 1440, 1240. एका दिवसात, पहिले एका तासात किती मिनिटं असतात रे? एका तासामध्ये असतात 60 मिनिटं. आपल्याकडे एका दिवसामध्ये आहे 24 तास. 24 गुणिले 60 बरोबर आहे 0, 6 चौक 24 किंवा 1440. एका दिवसामध्ये एकूण किती मिनिटं असतील? एका दिवसामध्ये एकूण मिनिटं असतील 1440 आणि पर्याय येणार तिसरा योग्य 1440. पुढचा, अरे हा प्रश्न घड्याळाचा झाला, हा सांगितला का रे? हा पण कोड सोडवायचा प्रश्न आहे. दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येणार? पाळीव प्राणी, 14 वर्षाखालील मुलं आणि बाल कलाकार. ऑप्शन आहे ए, बी, सी आणि डी. यापैकी काय येणार? आता बघा, वेन आकृतीचा प्रश्न, पाळीव प्राण्याचं वरतं उत्तर वेगळंच येणार. 14 वर्षाखालील मुलं आणि बाल कलाकार. काही मुलं हे बाल कलाकार असतील जे 14 वर्षाखाली असतील. उत्तर 4 येतं. 14 वर्षाखालील मुलं बालकलाकार असू शकतात. काही बालकलाकार हे 14 वर्षाखालील मुलं असतील, मुली पण तर असतील ना. ठीक आहे, मग काही नसणार आहेत आणि पाळीव प्राण्यांचं पूर्णतः वेगळंच येणार, म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 4 डी. पुढच्या प्रश्नाकडे चला. विधान आणि अनुमानचा प्रश्न आहे. आधी विधान वाचूयात. काही इंजिनियर नोकरी करतात, पंकज इंजिनियर आहे. सध्या यावेळेस याच्यावरच जास्त भर दिलेला आहे. काही इंजिनियर नोकरी करतात आणि पंकज इंजिनियर आहे. म्हणजे काही इंजिनियर नोकरी करत नाही. बघा, काही इंजिनियर असे आहेत जे नोकरी करतायत, बरोबर. हे म्हणजे उरलेले काही इंजिनियर नोकरी नाही करत, बरोबर. पंकज नोकरी करतो माहित नाही, पंकज नोकरी करत नाही हे पण माहित नाही, सर्व नोकरी करणारे इंजिनियर हे माहित नाही. बघा, पंकज इंजिनियर आहे, पण पंकज नोकरी करतोय का पंकज नोकरी करत नाहीये ह्याबद्दल जर आपण कन्फर्म सांगू शकत नाही, म्हणून 2 आणि 3 असंही चुकलं. सर्व नोकरी करणारे इंजिनियर आहे का? त्यांनी सांगितलं काही इंजिनियर नोकरी करतात, याचा अर्थ काही इंजिनियर नोकरी करतच नाहीये. म्हणजे अनुमान कुठलं बरोबर आलं? फक्त अनुमान 1 बरोबर आणि पर्याय क्रमांक पहिला झाला योग्य. पुढच्या प्रश्नाकडे चला. दिलेल्या अक्षरांपैकी विसंगत गट ओळखा. वर्गीकरण टॉपिकचा प्रश्न. सी नंतर DEF, GHI, JKL, HIJK, LMN, OPQ, UVWX, YZA, BCD, IJK, LMN, OP. बघा, प्रत्येक पद 3 3 3 ने पुढे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये काय झालं? पद 2 3 2 ने पुढे गेलं, म्हणून विसंगत झालं पर्याय क्रमांक 4. बाकी सगळ्यांमध्ये सगळे पद 3 ने पुढे चालले होते. त्यानंतरच्या पुढच्या क्वेश्चन कडे जाणार आहोत. लयबद्ध अक्षरमाला मधील योग्य पर्याय निवडा. एक लयबद्ध मालिका दिलेली आहे आपल्याला. A _ D, B _ A, C, D _ B, A _ D, double B _ C, D. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. 18 आहे म्हणजे आपण 6 6 चा गट पाडू शकतो का? बरं, बघूया. 1 2 3 4 5 6. मग 1 2 3 4 5 चाच गट बनेल, 6 चा पण नाही वाटत आहे मला. हा, 1 2 3 4 5. 1 2 3 4 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, बघूया चला. A C D आणि परत
बी. का म्हणून इथे दोनदा बी आहे त्याकरता, हो ना. मला इथे काय दिसतंय, ठीक आहे बघा. पहिल्यावर ए आहे, ए आहे, ए आहे म्हणून इथे पण ए घेतलं. ए सी डी, परत ए सी डी, ए सी डी, ए सी डी, डबल बी, डबल बी, डबल बी, डबल बी. आता ही जी मालिका होती ना, तर ही मालिका आहे ए सी डी डबल बी. रिकाम्या जागी काय विचारलंय, सी बी बी सी ए. पहिले सी डबल बी, परत सी ए. सी डबल बी सी ए चा ऑप्शन आहे कुठे, ऑप्शन सी मध्ये. सी डबल बी सी ए, कारण की मालिका होती ए सी डी डबल बी वाली. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. अंकमालिकेतील पुढील पर्याय निवडा. अंकमालिका, संख्या मालिका एकच. 4, 8, 24, 48, 144, 288, प्रश्नचिन्ह. 4 दुने 8, 8 त्रिक 24, परत 24 दुने 48, 48 त्रिक 144, परत गुणिले 2 288, आता गुणिले 3 करायचं आहे. बरोबर. 900, 900 वरनं आपण 36 जर वजा केले, आपलं उत्तर आलं 864. गुणाकाराची ट्रिक आहे ती. ठीक आहे. बघा आता ही जी अंकमालिका होती ही कशी चालली आहे, गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2, मग 288 गुणिले 3, उत्तर येते 864 आणि पर्याय येतोय तिसरा योग्य. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. सोपा पेपर आहे हा, जास्त अवघड नाहीये. हुशार व्यक्ती विचारवंत आहे, शास्त्रज्ञ हे हुशार व्यक्ती आहेत असतात. अनुमान, शास्त्रज्ञ हे विचारवंत आहेत. कोणतीही हुशार व्यक्ती शास्त्रज्ञ नाही. अनुमान 1 आणि 2 बरोबर, फक्त अनुमान 2 बरोबर, फक्त अनुमान 1 बरोबर, अनुमान 1 आणि 2 दोन्हीही चूक. आता प्रश्न झाला आपला विधान आणि अनुमानाचा. हुशार व्यक्ती विचारवंत असतात याचा अर्थ सर्व हुशार विचारवंत आहेत. शास्त्रज्ञ हुशार आहेत म्हणजे सर्व शास्त्रज्ञ हुशार असू शकतात. मग आता बघा, शास्त्रज्ञ हे विचारवंत आहेत, बिलकुल शास्त्रज्ञ हे विचारवंत असू शकतात. कोणतेही हुशार व्यक्ती शास्त्रज्ञ नाही, चुकीचं. शास्त्रज्ञ हुशार आहे म्हटलंय ना, मग कोणतीही हुशार व्यक्ती शास्त्रज्ञ नाही हे तर चुकीचंच येणार आहे. मग आता या अनुमानाच्या आधारे आपलं कुठलं अनुमान बरोबर आलं, फक्त अनुमान 1 योग्य आणि पर्याय क्रमांक तिसरा योग्य झाला. हुशार व्यक्ती विचारवंत, सर्व हुशार विचारवंत, शास्त्रज्ञ हुशार आहेत म्हणजे सर्व शास्त्रज्ञ हुशार झाले. शास्त्रज्ञ विचारवंत आहेत का, हो बिलकुल. शास्त्रज्ञांचं वर्तुळ विचारवंतांच्या आतमध्ये आहे म्हणजे आहेच. कोणतेही हुशार व्यक्ती शास्त्रज्ञ नाहीये का, आहेत, म्हणून 2 चुकलंय. पुढचा प्रश्न घ्या 20वा. जर JKLMNOPQ हे 8 लोक एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत समान अंतरावर चर्चा करत बसले असतील व P हा उत्तरेला बसलेला असेल तर L हा कोणत्या दिशेला आहे, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. हा प्रश्न झाला आपला बैठक व्यवस्था या टॉपिकचा. वर्तुळ काढूयात. 8 लोक आहेत, 1 2, अरे यार इथे खाली पण नाही होत. ठीक आहे, 1 मिनिट द्या. 1 2 3 4 5 6 7 8. आता दिशा, उत्तर, पश्चिम, दक्षिण, पूर्व, वायव्य, नैऋत्य, आग्नेय आणि ईशान्य. P हा उत्तरेला बसलाय. कशा बसल्यात, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. घड्याळ असं फिरतं, P नंतर Q म्हणजे P च्या आधी O, N, M, L, K, J. बघा, घड्याळ JKLM NOP Q, बरोबर. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सगळेजण बसलेत, बिलकुल बसलेत. घड्याळ असं फिरतं म्हणून काढून घेते, बरोबर आहे. P उत्तरेला बसलेला, P ला बसवलं, मग P च्या नंतर Qच बसणार आहे, बरोबर. मग L कुठे बसत आहे, L कुठे बसत आहे, आपल्याला कुठे दिसतो L बसलेला, L बसलेला आहे दक्षिण दिशेकडे, म्हणून पर्याय क्रमांक झाला दुसरा योग्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या 21वा.
लिंक साठी दिलंय MKQO, तर KARL साठी काय येणार? आणि हा प्रश्न आहे समान संबंध टॉपिकचा. LINK साठी आहे MKQO. आपल्याला विचारले KARL. L नंतर M एकने पुढे, I JK दोनने पुढे, N OPQ तीनने पुढे, KLMNO चारने पुढे. पहिलं पद एकने पुढे, दुसरं दोनने पुढे, तिसरं तीनने पुढे, चौथं चारने पुढे. मग K नंतर एक L, A नंतर B आणि C, R नंतर S T U आणि L नंतर M N O P. पहिलं पद एकने पुढे, दुसरं दोनने, तिसरं तीनने, चौथं चारने. उत्तर काय झालं? LCUP. पर्याय कुठला बरोबर आला? दुसरा बरोबर आला. व्यवस्थित मांडणी बघायची. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात. एका सांकेतिक भाषेत ब्रिटिश हा शब्द CTLXISH, इंग्लिश हा शब्द FPJPISH असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत सेल्फिश हा शब्द कसा लिहावा? ब्रिटिश BRITISH. ब्रिटिश साठी काय दिलंय? CTLXISH. त्याच्यानंतर इंग्लिश ENGLISH साठी दिलं आहे FPJPISH. आपल्याला विचारले सेल्फिश SELFISH. B नंतर C, R नंतर S आणि T, I JKL T UVWX. बाकी जसेच्या तसे घेतलेत. ठीक आहे. परत E नंतर F एकने पुढे, N नंतर OP दोनने पुढे, G HIJ तीनने पुढे, L MNOP चारने पुढे. बाकी उरलेले जसेच्या तसे. पहिलं पद एकने, दुसरं दोनने, तिसरं तीनने, चौथं चारने, शेवटचे तीन जसेच्या तसे घेतले आहेत. तर S नंतर येतो आपला T. E नंतर FG, L नंतर MNO, F नंतर GHIJ आणि बाकीचे ISH ऍज इट इज. पहिलं पद एकने, दुसरं दोनने, तिसरं तीनने, चौथं चारने, शेवटचे तीन आहे तसे. S नंतर T घेतला, मग G आला, मग O आला, मग J आला आणि मग ISH जसेच्या तसे घेतले. म्हणजे आपलं उत्तर काय झालं? पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. व्हेरी गुड. पुढचा प्रश्न. जर आगगाडीला विमान म्हटलं, विमानाला जहाज म्हटलं, जहाजाला समुद्र म्हटलं, समुद्राला आकाश म्हटलं, आकाशाला सूर्य म्हटलं, तर जहाज कुठे हाकारली जाणार? जहाज कुठे असते? समुद्रात. समुद्राला काय म्हटलं? समुद्राला आकाश म्हटलं. म्हणजे जहाज हाकारली जाणार आकाशामध्ये. आणि पर्याय क्रमांक बरोबर झाला पहिलाच. आणि हा प्रश्न झाला सांकेतिक भाषा. पुढचा प्रश्न. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? त्रिकोण मोजा किंवा आकृत्या मोजा. नंबर द्यायचे 1 2 3 4 5. आडव्यांना नंबर, उभ्यांना नंबर. आडव्यांची बेरीज करा. 1 + 2 + 3 + 4 + 5 बरोबर झाले 15. उभ्यांची बेरीज 1 + 2 बरोबर झाले 3. 15 आणि 3 झाले 18. दोनदा मोजल्यामुळे वजा 1 केलं, उत्तर आलं आपलं 17. बघा दोनदा का मोजला? या एकला इथूनही मोजला, या एकला इथूनही मोजलं, एकला दोनदा मोजले म्हणून वजा 1 केलं. मग उत्तर आलं 17 आणि पर्याय क्रमांक झाला दुसरा योग्य. पुढचा प्रश्न. खालील मालिका पूर्ण करा. 80 100 121 125. संख्या मालिकेचा प्रश्न. 1 8 27 64 प्रश्नचिन्ह. एकाचा घन, दोनाचा घन, तीनाचा घन, चाराचा घन, पुढे येणार पाचाचा घन जो आहे 125. क्रमागत संख्यांचा घन दिला गेला आहे आपल्याला.
उत्तर आलं 125 आणि पर्याय झाला चौथा योग्य. आणि हा प्रश्न होता आपला संख्या मालिका या टॉपिकचा. बरोबर आहे. तर आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये होते आपले टोटल 25 प्रश्न. ठीक आहे, मग आता थांबते, भेटूयात आपण पुढच्या जिल्ह्याच्या विश्लेषणामध्ये. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, थँक्यू.